हं. आज मी नारळी मोदक केलेले आहेत. खूप अट्रॅक्टिव्ह व छान अगदी मिठाईसारखे झालेले आहेत आणि अगदी झटपट व लगेच होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण बघूया आजची रेसिपी नारळी मोदक. आजची आपली रेसिपी आहे नारळी मोदक. यासाठी मी 2 बाउल खोबरं घेतलेलं आहे आणि यामध्ये मी 1 बाउल साखर आता ॲड करत आहे. आता ही साखर आपण खोबऱ्याबरोबर चांगली मिक्स करून घेऊया. आता भांड्यामध्ये मी तूप घेतलेलं आहे. हे तूप थोडं गरम झालं की यामध्ये आपण साखर व खोबरं घालूया. आता हे आपण तुपामध्ये सर्व मिक्स करून घेऊया आणि साखर पूर्ण वितळेपर्यंत आणि खोबरं आणि साखर एकत्र छान मिक्स होईपर्यंत व्यवस्थित ढवळत राहूया. हे आता आपण मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करत राहूया. हे मिश्रण ढवळताना आपल्याला खूप ड्राय असं करायचं नाही किंवा जास्त ओलसरपणाही ठेवायचं नाहीये. यामध्ये आता मिल्क पावडर घातलेली आहे, ती आता चांगली मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट पावडर व वेलची पावडर एकत्र करून घालूया. आता हे सर्व चांगलं एकत्र मिक्स झालेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता की हे आता मोदक करण्यासाठी व्यवस्थित तयार झालेलं आहे. त्याला आपण जास्त ड्राय करायचं नाही, नाहीतर मग ते मोदक व्यवस्थित होणार नाही. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याचे मोदक करू. आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आपण याचे मोदक करायला घेऊ. यासाठी मोदकाच्या साच्याला आधी आपण तूप लावूया आणि नंतर यामध्ये मिश्रण भरून मोदक करूया. इथे असा हा सुरेख मोदक तयार झालेला आहे. असेच आपण सर्व मोदक करून घेऊ. हे मोदक करायला जास्त वेळ लागत नाही. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि जास्त खर्चिकही नाही.
हे मोदक अतिशय छान व आकर्षक असे झालेले आहेत. अगदी कुणी बघितल्यानंतर त्यांना खावेसे असे वाटतील असेच झालेले आहेत. तुम्ही हे करून बघा. अगदी लगेच होणारी व झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.